कारण ज्यांनी नाना प्रकारच्या खस्ता खाऊन आपल्यासाठी संपत्ती कमवली, ईदभर जमीन ठेवली, त्या सासू सासऱ्यांचा अपमान करू नकोस, त्यांची मालकीन होऊ नकोस. शेवटच्या श्वासापर्यंत सासू सासरेच मालक राहा. नवऱ्याला मुठीत दाबी, तीन मुठीतला बागलात दाबी ती, ते बेंडकी आणि चुई करीत नाही, होई करीत नाही. सासू सासरे दिले भिरभिऱ्यावानी काढून. तुमचे लेकर तुम्हाला झोपीत पेटीत येईन हे लक्षात ठेवा. विठाला विठाला मग ज्यांनी आपल्यासाठी नाना प्रकारच्या एक टायमाच्या भाकरी खाऊन संपत्ती कमवली, त्यांचा जर नौकर हो वाटत नाही तर लोकांचे नौकर होतील का महाराज? काय तुकोबारायचं जीवन आहे? ब्रह्मांडाच्या मालकाचं दास्यत्व स्वीकारतात. तुकोबारायचा दर्जा किती मोठा आहे महाराज. नाव ऐकल्याबरोबर यमाचं धोतर कापतय. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम थरथर कापतोय. हा अधिकार तुकोबारायचा. काळाच्या डोक्यावर पाय दिलाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. काळाच्या डोक्यावर पाय दिलाय. काय पुरुषार्थ असेल. आपल्याकडे एक जरासा सुटकेस भर पैशावाला आला की माणूस त्याच्या संग फोटो काढित आहे आणि हप्ताभर टेटस तेट होते. आमच्या इथं साहेब आले, तुला दाबायला आलते. साहेबाच्या गोळ्या संपल्यात का तुला मोठं करायला याला? हा, तुला मोठं करीन आणि ते जाईन का नाशिकला गटू उचलायला? ते त्याला मोठं होण्यासाठी तू इथं आलता. सुमल्या इतका फुगू नको कोकण्या मशिवानी. विठाला विठाला. कारण बुद्धीचा विकासच झाला नाही ना. दम नाही कीर्तनाला, दम नाही भागवताला, दम नाही. मोठं कोणाला म्हणावं हेच कळत असते. महाराज विश्वाचं भरण पोषण करतो त्याला मोठं म्हणतात. मरक्यांना जीवनात मोठं म्हणी जाऊ नका. विठाला विठाला. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा एक बसणार खाली. मागच्याच्या शापान जळून जाशील. ए कॅमेरावाल्या बस खाली बस. ते जाळ का साधा आहे का तुझ्या माग? बस खाली बस बस. विठाला विठाला कोणाला म्हणायचं मालक? देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. तुम्हाला आणि मला इथं किती दिवस बसवायचंय आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं. ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. हा जगाचा बाप तुकोबारायकडे मनाने यायचा. पाहुणे घराची आजी आली ऋषिकेशी. स्वतः जगाचा मालक यायचा. काय वैभव असेल तुकोबारायचं. दुसरा एक पुरुषार्थ सांगू का? मोबाईलचं किती प्रस्त आहे गुरुजी? काय प्रस्त आहे मोबाईलचं? इंटरनेट, व्हॉट्सअप, चॅटिंग, कम्प्युटर. एका 0 मिनिटात दिल्ली ते गल्लीपर्यंत साहेब सगळ्या प्रकरण जातात. किती प्रचंड काळ आलाय. तरी पण चुकीच्या पद्धतीनं भजन करणाऱ्या हरामखोरांची संख्या वाढलेली आहे. नरका जाणे. 450 वर्षापूर्वी कसलीच सुविधा नाही. माईक नाही रे. माईक नव्हतं तुझं. माईक नाही, हे लाईट नाहीत, मशालीवर कीर्तन. तरी हरिभजनानं विश्व ढवळून काढलं. हरिभजन मध्ये पद्मश्री पुरस्कार भेटला शंकर बापू आपेगावकरांना. गुरुवर्य मृदंग क्षेत्रातले पद्मश्री शंकर बापू आपेगावकर. बापूंना अमेरिकेत आमंत्रण आलं. केवढ्याला बॅग आहेत आता पकवात ठेवाला. बापूंनी अर्ध धोतर फाडून त्याच्यात पकवात बांधला आणि धोत्रात बांधून पकवाद अमेरिकेत नेला. पुरुषार्थ कोणाचा आहे? तुकोबारायचा. विठाला विठाला. कारण या भारत देशातल्या नामचिंतनामध्ये भजनामध्ये दंग झालेल्या एका व्यक्तीला महासत्ता असणारा देश सुद्धा विचारतोय काय 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 भूमिका असेल त्या काळातली. काय नामाचा प्रचार असेल, काय सूत्र असेल माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायचं, काय भक्तीचं टोक असेल या ज्ञानोबाराय तुकोबारायमुळे तिथपर्यंत संप्रदाय. आता एवढे वा वा तरी आपल्या बायका दिंडीत हलकीवर ताल धरित्यात. वा 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 प्यारिली सोईन तुला येड्यावानी नाचू नको कुठवी. पहिली गोष्ट ज्याच्या दिंडीत हलकी वाजी ती त्याला हाणायला पाहिजे. दिंडीमध्ये टाळ वाजावा, मृदंग वाजावा, वीणा वाजावा, चिपळी वाजावी, हलकी नाही वाजावी. ही आपली प्रगती इंटरनेटची. महाराजांना जागा द्या, रस्ता इकून खालून या स्वामीजी. विठाला विठाला विठाला.
नामाचा प्रचार केला, भक्तीचं सूत्र लोकांपर्यंत दावलं, आणि एवढा मोठा पुरुषार्थ असताना विटेवरच्या मालकाचं दास्यत्व स्वीकारतात. मला दास व्हायचंय. महाराज तुकोबारायला विचारणारी बरीच लोक होती की महाराज तुम्हाला दास का व्हायचंय? विढाला विढाला विढाला. त्या पत्रकाराने विचारलं तुकोबारायला, तुम्हाला दास का व्हायचं? कशा करता दास व्हायचं? काय गरज आहे देवाचा दास होण्याची? ऐक म्हणे माय, कोणाचाही दास नाही व्हायचं. या लाचार ईदभर पोटाची जो काळजी करतो त्या मालकाचा दास व्हा. हे जे लाचार पोट आहे ना आपलं, याची जो काळजी करतो का 2 टायमाच्या भाकरीची, त्याचा दास व्हा, त्याचा दास व्हा, त्याचा दास व्हा. आपल्या भल्याची जी इच्छा करतोय, चांगल्याची इच्छा करतोय, त्याचा दास व्हा. मधल्यांचा दास होऊ नका. ही लापट आहेत, ही स्वार्थी आहेत, ही मतलबी आहेत, यांचा नका दास हो. मग काय देवा तुकोबाराय, असं काय देवाकडे तुम्ही त्यांचं दास्यत्व स्वीकारता? तुकोबाराय सांगतात, श्रुती माते, माझ्या आईला पंढरपूरला जाण्याची इच्छा झाली. फार जुनी परंपरा आहे तुकोबारायच्या घरात वारीची. माझ्या वडिलाची मिराशिका देवा, नित्यवारी जीवनात नित्यवारी. महाराज वारीला जायचे, बोलोबा महाराज. तुकोबारायचं आडनाव होतं आंबिले. बोलोबा महाराज वारीला जायचे, पण सहज त्यांचे मित्र होते चाकणचे पाटील. हे 2 जण नित्य महिन्याची वारी असायची. मलाही तुमच्या आशीर्वादानं घडती महिन्याला. असाच आशीर्वाद देत राहा, मी पण वाऱ्यात टाळू नये. शुद्ध वारीला मी जात जावा, एवढा आशीर्वाद मला देऊन टाका. मी करतोय काही नवल नाही बरं का. मला जर देवानं कोंबडं केलं असतं तर सतारभाईने एकादशीला कापलं असतं. मला जर देवानं बोकड्या केलं असतं तर कालच्या शिमग्याच्या दिवशी मस्त कापला असता. तुम्हा गंध लावणाऱ्या लोकांना. मला माणूस केलं याच्याकरता वारी करतोय, आणि ती माझी कायमस्वरूपी टिकत राहावा, खंडित होऊ नये, एवढा मला आशीर्वाद जाता जाता द्या. योग असा आला, चाकणच्या पाटलांनी सहज बोलोबा महाराजांना सांगितलं, महाराज आमच्या घरच्यांना पुढच्या वारीला येण्याची इच्छा आहे. तुम्ही जर तुमच्या घरच्यांना घेतलं तर मी येऊ शकतो. त्यांना आमच्या घरच्यांना घेतो, दोघी एकमेकाला बोलत बोलत चालतील. बोलोबा महाराज म्हणले काय हरकत नाही, घेऊन मी पण सोबत घेतो. तुकोबारायांच्या आईचं नाव होतं कनकाबाई. कनक म्हणजे सोनं. बाबाजी कनक म्हणजे सोनं. आणि वारीहून परत आल्याच्या नंतर सहज एके दिवशी जेवता जेवता सांगितलं, कनका. महाराज नावानं बोलायची पूर्वीच्या काळातली माणसं. कनका जी जी. बायका सुद्धा जी म्हणायच्या. नवऱ्याला जी म्हणणार बाई आहे का इथे तिच्या चपलाचं मंदिर बांधितो मी. वेडिंग झाली तुमच्या जीवीला. म्हणायचं नाही तुम्ही महाराजाची पाय दुधानं धुताना नवऱ्याच्या पाया पडत नाहीत. काय चंद्रभागेत पुरलं तरी मोक्ष भेटायचा नाही. विठाला विठाला. मला नाही आवडत साहेब. जी बाई नवऱ्याचं दर्शन घेत नाही, महाराजाचे पाय दुधानं धुती, तिला पिराला कापलं तरी पाप नाही. टाळ्या कशाला बी वाजू जाऊ नका. तुमचं नाक कापलंय ह्या उदाहरणानंतरही तुम्ही टाळ्या वाजिता का? जो मुलगा आई वडिलाचं दर्शन घेत नाही भडवा, आणि महाराजाच्या पिशा उचली तू उचल्या, त्याला मसुबाला कापलं तरी का पाप नाही त्या भडव्याला. ज्याचे आई वडील जिवंत आहेत त्यानं दिवसात एकदा मायबापाचं दर्शन घ्या. जगातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. वाचून सांगतोय स्वामीजी. मला विचारणारे लोक आहेत, कॅमेरा चालू आहे. मला कोणी, मी काही व्यक्ती स्वातंत्र्य आहे का? परमार्थ काय माझी जहागिरी आहे का? मला विचारीन नाही एखादा सुज्ञ माणूस कशाच्या आधारावर बोलतोस. जी बाई नवऱ्याचं दर्शन घेते तिला महाराष्ट्रातल्या भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. दिवसात 3दा घेते का? तिनं पांडुरंगाच्याही पडायचं नाही, आणि काशीतल्या मालकाच्याही पडायचं नाही, भगवान गणेशाच्याही पडायचं नाही. का? तिची देवावरी सत्ता. तू का म्हणे पतिव्रतान तिची मालकाची सेवा करणाऱ्या बाईचं देव ऐकतो. देव देव देव. पण तुमचं ओरिजिनल सोडितात, अडचणीत हात घालितात, आणि इचूट असल्या मग हात झटकितात. अगं बाई तसंच होत असतं मंजुळा. पुरुषांनात हात घाली ती. जिथं काम करायचं ते करत राहा. चला दुसरा एक तिसरा मुद्दा सांगू का? मी परवाला इथं धानुऱ्याला ते सांगत राहिलो. इथं होतो परवाला.
सासू सासऱ्याला वेळेला जेवायला द्या. 1000 पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. 1000 वाऱ्या पंढरपूरच्या. हा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे. चौथं काम सांगतो आजीला. सुंदर स्वयंपाक करीत असेल तर आजीनं नातवाचं दप्तर भरा, त्याची पेन्सिल टाका, त्याचं खोलरबल टाका, त्याची वही टाका, त्याचे सॉक्स द्या, त्याचे बुट द्या, ते शाळेला जाते. त्याची आई जर स्वयंपाक करीत असेल तर तुम्ही त्याचं दप्तर भरा. तर ही सासू बी इतकी डंगऱ्या का नीट आहेत का? सून स्वयंपाक करताना ही तुळशी येडे घाली तीन. मग पोरग गेलं घटक चाचणीचा पेपर कोराच, म्हणला आजी पेपर कोराच गेला. कस काय? पेन्सिल घरीची सगळी होती. म्हातारी म्हणली महाराज बघा ना आमच्या नातवाचा पेपर कोराच गेला. म्हणलं जरासं थांब, 20 वर्षाला तू हांगाव ट्रॅक्टर घालणार आहे. असं कस काय महाराज? मग त्याला शाळेत जायच्या टायमाला तुला तुळस दिसती का? आजीचं इथे कर्तव्य आहे. नातवाचा शाळेचा डब्बा, त्याचं दप्तर भरून त्याला वाट लावणं आणि मग तुळशीला वेडे घाल. प्रापंचिक जीवनातलं इथे कर्तव्य. कारण देशाचे हिरे आहेत ते. ती नात असेल, तो नातू असेल, या देशाला सांभाळण्याचा अधिकार दर्जा त्यांच्यात यावा याच्याकरता आजीनं ते काम करायचं. पोरग हो याच्याकरता सैलानी बाबा पुस्तूर बोकडे कापित्यात. आपले देव कमी पडे ना. पोरग व्हा याच्याकरता सैलानी बाबा पुस्तूर बोकडे कापित्यात. त्याचं लग्न व्हा ज्या नाही त्या पाहुण्याला सांगत्यात आणि लग्न झाल्यावर सुनासंग कुस्ती खेळत्यात. काय सासू बापाई, दोघी होंडे व्हायची वेळ आली, एकूण एकीच्या झेपऱ्या थोडी त्यात. आणि काय कीर्तनात बसून तुम्ही मला शिजून खाल्लं तरी तुम्हाला पुण्य नाही. विठाला जी माणसं संसारात चांगलं वागतात का ती देवाच्या दरबारात कामाची असतात. ऐकची धन नाही तयाची परत्र पुस शिकाय. चला कनका इथपर्यंत आलतो. जी पुढच्या वारीला तुम्हाला घेऊन जायचंय. काय आनंद महाराज आई साहेबाच्या मनात. मला वारीला नेणार, मला जन्मोजन्मी तुझा दासा. कशा करता तू कोबरा देवाचा दास होतात? कशा करता काऊन रडतंय ते? नाही द्या ना तुम्ही त्याला, तिकडं द्या. लहान गोरं टिपणीला धरीत नसतेत. तुम्ही त्याला बळच पोशाख घातला, टोपी घातली, उभं केलं ते पडन ना उभं. विढाला विढाला विढाला. लय लोकायला नातवायला महाराजाचा पोशाख घालायचा आणि आज्याच्या हातात काळी पिशी. हो, सावन गेलं तरी काळी पिशीन. मग नातू बघा न कसा ड्रेस वाहन. तुला फिरायला कापायचं वैरे सुंबळ्या. विठाला विठाला. सारा नाटक्याच परमार्थ झाला हो, सगळं नाटक. मला नाही आवडत. तुम्हाला चोंभाळणारं कीर्तन करणारच नाही. एकच करताना तुमच्या जिल्ह्यात बोलू नका. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव माग लाग्या नाही. भिकार चोट थोडा जे. विठाला नाटक आहेत सगळी. बघा ना आमचा नातू कसा टाळवाजी तू आणि तू झुल तू. 8 दिवसापासून स्वामीजी तयारी, यात्रेची तयारी. यात्रेला उद्या सकाळी निघायचंय 6 वाजता पहाटे. ते का एसटी का गाडी का जीप का मोटरसायकल? बाबा पायी पायी. देव ते पंढरी पायी पायी. सगळी तयारी झाली. सकाळी स्नान आटपली, देवदर्शन झाली. बोलोबा महाराजांची पिशवी भरली. आईसाहेबानं स्वतःची साडी चोळी सगळं ते मधात भरलं आणि निघायच्या टायमाला अर्ध्या तासानं चाकणहून चिठ्ठी आली की चाकणचे पाटील आजारी आहेत, ते वारीला येऊ शकणार नाहीत. बोलोबा महाराजांनी सांगितलं कनका जी, चाकणचे पाटील आम्ही दरवर्षी वारीला महिन्याला त्यांच्या सोबत जातो. ते आजारी आहेत, ते येणार नाहीत. त्यावरती त्यांच्या पत्नी पण येणार नाहीत. आणि मग तुला मी एकटीला कुठं नेऊ? बाईसाहेब घरी थांबल्या. महाराज ती ऐकणारी माऊली होती. कोण्या नवऱ्यानं बायकोला म्हणावं चला आपल्या लग्नाला निघायचं, निघायच्या टायमाला म्हणायचं तुला नाही न्यायचं. फक्त निघायच्या टायमाला म्हणायचं तुला नाही न्यायचं. तोरक ती 20 जणीचे दागिने घेऊन आलती. गागरमाळा, जोते, जोत म्हणजे नॅकलेस,
जोत्यासारखाच असतो ना महाराज. नेकलेस, जोत, घागरमाळा, हे सगळं, बाजीगर, 3 पीस, कोणी कोण नावं आणलीत काय माहिती. हे करणाऱ्याला मला गवसायचंय. तुम्हाला नावं कोण सांगितले? ओरिजिनल चट फुकून दिले आणि 500 मारते नावं अंगाला चिटकून घेतले. निघायच्या वेळेला सांगितलं येत नाही. जी मालक. एकदा दोनदा मालकाचं दर्शन घेत होत्या. 3 वेळेस लोटांगण घातलं. या मालक, या या या, आनंदानं वाटे लावलं. महाराज मंदिरापर्यंत बोलोबा महाराज गेले, तितक्यात चाकणच्या पाटलाची डमणी देहूला आली. स्वामीजी, चाकणच्या पाटलाची डमणी देहूला आली. आणि बोलोबा महाराजांनी सांगितलं, पाटील तुम्ही तर चिठ्ठी पाठवली, मी आजारी. नाही नाही, कोणी मस्करी केली असेल, दिल्लगी केली असेल कोणी. मी कसला आजारी. डमणी आली आणि देहूला डमणी सोडी बैलगाडी. आणि बोलोबा महाराज, चाकणचे पाटील, त्यांच्या पत्नी रुपदाबाई आणि मग मुलगा पाठीला एक, आमच्या घरच्यांना म्हणे पिशी घेऊन या. आणि मग कनकाबाई मंदिरापाशी निघला प्रवास. मुक्काम दर मुक्काम करीत 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 पंढरीच्या जवळ आले. चाकणच्या पाटलानं काय म्हणायचं पाटलीन बाईला? अगं द्रुपदा जी, मोठ्याची माय आहे बाई आहे, तुला जितकी सेवा करता येईल तितकी कनकाबाईची सेवा कर व. सगळ्या प्रवासात त्याचं लुगडं तू धुई. आणि चाकणच्या पाटलाच्या पत्नी तुकोबारायच्या आईचं लुगडं धुत होत्या. चाकणच्या पाटलानं सांगितलं, लक्ष्मी, बोलोबा महाराजांचं धोत्र पण धुत जाय ग. एका येळावून आपल्याला सेवा करायचा योग येतोय. परंपरेतली लोक येते, फार पिढ्यापासून विटेवरच्या मालकाचे उपासक आहेत, बघतायत. तू यांचे सुद्धा कपडे सकाळी स्नान केल्यावर धोत्र धुत जाय. महाराज, त्या चाकणच्या पाटलिनीनं मुक्कामाचं गाव जवळ आलं की रस्त्यानं वाळलेल्या काड्या जमा करायच्या, एवढ्या एवढ्या अशा बगलात ती पुरचुंडी घ्यायची. मंदिरात गेलं की स्वयंपाक करायचा, 3 दगडाची चूल मांडायची. आणि ह्या दोघांना जेवायला वाढायचं, मालकाला आणि बोलोबा महाराजांना. आणि या दोघांचं जेवण झालं की पहिलं ताट लावायचं कनकाबाईला. आपण सोबत जेवू नाही, खरकट्या हातानं वाढता येत नसते, उष्ट्या हातानं वाढता येत नसते, पण आधी तुम्ही जेवायचं. कनकाबाई झोपी गेल्याच्या नंतर तास तास रडायच्या. काय चाकणच्या पाटलिनीचा स्वभाव आहे. मला जेव घालत्यात मग त्या जेवत्यात. पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटात ही 4 जण पोचली. जन्मोजन्मी तुझा दास, कशा करता दास व्हायचं, कोणाचा दास नाही व्हायचा. आणि चंद्रभागेच्या वाळवंटात पोचल्याच्या नंतर चाकणच्या पाटलांनी सांगितलं, बोलोबा महाराज तुम्ही तुमच्या मठावर जा, आता आम्ही आमच्या दोघं आमच्या मठावर जातो. आणि मग चंद्रभागेत आल्याच्या नंतर स्नान आटपलं. प्रदक्षिणा करायची होती, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर समोर गेल्याच्या नंतर चाकणच्या पाटलाचा मुलगा दिसला. डोक्याचे केस काढलेले, मिशा काढलेल्या, दाढी काढलेली. बोलोबा महाराजांनी विचारलं, बाळा तू डोक्याचे केस काढलेस, मिशा काढल्यास काय? दर्शन घेतलं. मालक, परवाला माझ्या बाबांचा दावा झालाय, परवाला माझ्या बाबांचा दावा झालाय. बोलोबा महाराजांनी कपाळावर हात मारला. ज्या चाकणच्या पाटलांचा दावा होतोय, मग आपल्यासोबत कोण पाटील असेल? ज्या बाईचे मालक कालच्या परवाच्या तिथीला जिचा दावा होतोय ती बाई वारीला येईल कशी? मग चाकणची पाटलीन तर कुंकू लावून आपल्या सोबत होत्या. कोण असेल ती पाटलीन? जो पाटील मृत्यू पावलाय तो पाटील कोण आहे? पाटीलच होता, पण पंढरपुरातला होता. जम्बो यादी पा माझी एक पंढरपूर गाव गा, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव गा.
चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. विठू पाटील त्याचे नाव गा, पाटीलच पण विठू पाटील आहे. योग असा आला. मंदिरात गेले, दर्शन घेतलं देवाचं. जिथं निवास होता त्या निवासावर पोचले. दशमीचं व्रत आटोपले, एकादशी सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी एकादशीचा नियम आटोपला, कीर्तन झालं एकादशीचं. द्वादशी सोडल्या आणि कनकाबाईला सांगितलं, कनका एक माहिती आहे का तुला, आपल्यासोबत चाकणचे पाटील आणि पाटलीन होत्या. हो मालक, आपण इथून गेल्यावर काय करू, आवर्जून त्यांच्याकडे जाऊ बरं, आपण जाऊ त्यांच्याकडे जाऊ. आपण आपली फार सेवा केली त्यांनी, चाकणच्या पाटलीनीनं. दिवसभर रस्त्यानं काड्या असलेल्या चाकणच्या पाटल्यानं डोक्यावर घेतल्या काड्या, त्या काड्या कुड्याचं सरपणाचं पिंड. द्वादशी सुटल्याच्या नंतर पत्नीला सांगितलं, प्रिये चाकणच्या पाटलाच्या रूपात विटेवरचा पाटील होता आणि चाकणच्या पाटलीनीच्या रूपात विटेवरची पाटलीन होती. मालक, चाकणचे पाटील मागच्या सप्तमीला त्यांचा दावा झालाय कनका, आणि ज्या व्यक्तीचा दावा होतोय तो व्यक्ती आपल्यासोबत येईल कसा. धाय मोकलून रडत होते. महाराज, हे पूर्ण रहस्य तुकोबरायला माहित आहे. तुकोबराय स्वयंश्रुतीला सांगतात, श्रुती माते, माझ्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी, माझ्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी चाकणच्या पाटलाचं रूप विटेवरच्या मालकानं घ्यावा, चाकणच्या पाटलिनीचं रूप विटेवरच्या मालकिनीनं घ्यावा, आणि वारीच्या बंध्या प्रवासात माझ्या आईचे आणि माझ्या बाबांचे कपडे त्या पाटलिनीनं विटेवरच्या मालकिनीनं धुवावा, आणि विटेवरच्या मालकानी सरपण जमा करून चूल पेटवावा. आम्हा कुळातील लोकांचा जगाचा बाप दास आहे, दास आहे. आमच्या कुळातल्या लोकांचा दास आहे, तो दास. आम्हा वारकऱ्यांचा दास्य तो करतो, तो विटेवरचा मालक. म्हणून श्रुती आम्हाला त्याचा दास वाचे, म्हणून पहिल्या कडव्यात हेची भावी ह्याच्याकरता त्याचा दास. एका व्यक्तीचा धंदा होता ढोल वाजवायचा. चांगली साऊंड सिस्टीम आहे रे तुझी, मस्त छान आहे, वा वा. पुन्हा जवळचाच दिसतोस तू, पिरबावडा खेटूनचा शेत. लय लोकांना कोकणातली नारळ आवडते, घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. चांगली साऊंड सिस्टीम आहे, तुला आवाज वाढव म्हणायचं काम नाही पडत, मस्त चांगला आहे. बाबा ढोल वाजवायचा धंदा होता. आपल्या संप्रदायामध्ये म्हणण्यापेक्षा भारतीय संस्कृतीमध्ये ढोलाला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण ढोल हा एका वेगळ्या आगळ्या वेगळ्या 5-4 प्रसंगात वाजवत असतात. राजे महाराजे, एखादी नौबत येत असेल, तो ढोल ढमा में गरजती रे, ढोल ढमा में गरजती, नाव आले पुराव्यात. ढोल 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 अनन्यसाधारण महत्व आहे. आणि ते ढोल वाजवायचं काम या पवित्र भारत देशात, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक लाखा नावाचा कोल्हाटी होऊन गेला. तो कुळानं कोल्हाट्याचं कुळ होतं, त्याचं वारकरी होता तो. कोल्हाट्याच्या कुळात जरी असेल तरी पण त्याच्या गळ्यात तुळशीची माळ होती. पण त्या लाख्या कोल्हाट्याचा ढोल इतका असा वाजायचा की लाख्या कोल्हाटी आला म्हणला की गावातली सगळीच माणसं गर्दी करायची. तो ढोलच तसा वाजायचा, चित्त थरारक काम. लाख्या कोल्हाट्याची मुलगी होती फार सुंदर, आणि ती लाख्या कोल्हाट्याची मुलगी त्या तारेवून चलायची. तारेवून, त्याला नृत्य म्हणत नाहीत, चित्त थरारक कसरत आहे एक ती, नृत्य नाही. आपल्या संप्रदायात बाईच्या नाचण्याला किंमतच नाही. भागवतात पण नाही, रामायणात पण नाही,
शिवपुराणात पण नाही. बाईनं पदन्यास करणं आपल्या संस्कृतीत निषेध सांगितला. रयतेचे राजा छत्रपती शिवरायांनी ज्या स्त्रीला नाचवणाऱ्या माणसाचे हातपाय तोडायचे, ही भारतीय संस्कृतीची प्रणाली आहे. गाथा वाचू शकता, ज्ञानेश्वरी वाचू शकता, सर्व मालिका वाचू शकता, टीव्हीतल्या नाही, संतांच्या. अधिकार आहे, भजन करा ना, तुम्ही करा भजन, त्याबद्दल तो, पण नाचायचं नाही बायकांनी. नवऱ्याला जेवारी सांभाळायला ठुलो पाखरं हाणायला, आणि ये ना हलकी ताल धरायचा. काय देव पावन नाही, माझ्या माईनं चुके 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 चुके. एक सांगू का तुम्हाला, 5वी नंतर आपली मुलगी सुद्धा गॅदरिंग मध्ये नाचू द्यायची नाही. जर तुम्हाला धर्म सांभाळायचा असेल तर, आपली संस्कृती सांभाळायची असेल तर 5वीच्या नंतर आपली मुलगी सुद्धा गॅदरिंग मध्ये नाचू द्यायची नाही. गॅदरिंग मध्ये भाग घेऊ नका असं म्हणणार नाही. मी परवाला सांगितलं, तिला शंभूराजांचं पार्ट द्या, शिवरायांचं पार्ट द्या, झाशीच्या राणींचं पार्ट द्या, महाराणा प्रतापांचं पार्ट द्या, ज्ञानोबाराय तुकोबारायांचं पार्ट द्या, सावित्रीबाईंचं पार्ट द्या, अहिल्याबाईंचं पार्ट द्या, रमाबाईंचं पार्ट द्या, जिजाबाईंचं पार्ट द्या. पाश्चिमात्य गाण्यावर कमी कपडे घालून अंग उघडं ठेवून चुकीच्या गाण्यावर नाचवायची मुलगी, आणि हलकट माईनं बापानं खालून शूटिंग करायची, पाहुण्याला टाकायची, पहा आमची बबी कशी नाचती. लाज वाटायला पाहिजे पांचटा तुला. विठाला विठाला. तुम्हाला एक सांगू का, आपल्याला सुद्धा कुठेही नाचण्याची परमिशन नाही. हरिपाठात कोट म्हणजे पावली सांगितली. कोट हा पद्धत आहे आपल्या संप्रदायात. कोट तुम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यात जा, रिंगणाच्या दिवशी कोट खेळला जातोय. भारदस्त विटेवरच्या मालकासाठी अखंड जीवन ज्यांनी वारकरी संप्रदायात घातलंय, ती माणसं चिखलात सुद्धा अंग भरून घेतात. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या अश्व सोहळ्याचं रिंगण असतं अश्वाचं, त्या सोहळ्यात जर पाऊस पडायला असेल ना, तर चिखलानं अंग भरलंय काय, तोंड भरलंय काय, डोकं भरलंय काय, केस भरलेत का, दाढी भरली का, शर्ट भरलंय का, धोतर भरलंय का, कशाचाच विचार करीत नाही. कोट खेळण्याची पद्धत. हरामखोर नवर देवा पुढे वारकऱ्यांनी नाचायचं नाही. विठाला विठाला. त्या नाचणाऱ्यालाही पाप लागन आणि नाचिणाऱ्यालाही पाप लागन. वारकरी संप्रदाय फार मोठा संप्रदाय महाराज. तुम्ही माझी जात विचारली का मगाशी पाया पडताना? वय विचारलं का? कुळ विचारलं का? फक्त वारकरी आहे म्हणून पाया पडतात. तुमचं काय वय चालू आहे सध्या? 52. मग 43 आहे. पासष्ट 70 वर्षाची म्हातारी मी जिथं बसलो तिथं माझ्या पाया पडीत. गोळ्याने संपल्या बुवा त्यांच्या. आपण ज्ञानोबाराय तुकोबारायचे पायी घेत म्हणून आपल्या पाया पडतात. आणि ज्ञानोबाराय तुकोबारायचे या देशाचा पंतप्रधान सुद्धा कुरेकर बाबांच्या पुढे लोटांगण घालतोय. लक्षात ठेवा, ही परंपरा किती मोठी आहे. आणि आपण एखाद्या गळ्यात माळ नसलेल्या, ज्याला बायको सांभाळायची अक्कल नाही, घोड्यावर कसं बसावं याची अक्कल नाही, त्याच्या पुढे आपण कुल्ला हलू हलू नाचत होत. यम आपल्याला किती हानी. इंचभर जागा ठवाचा नाही लाल करायची, इंचभर. लाज वाटायला पाहिजे, लाज. किती कीर्तन ऐकल्या सुधरतान, जाऊ द्या किती महाराज मेल्या सुधरतान, पहिली गोळी मला घाला. तुमचं काम काय चाललं माहितीये का? 1, 2 आणि 3 लोकांच्या बोकांडीवर पैसे टाकून तुम्ही आम्हाला श्रीमंत करायलात, आणि तुम्ही अशीच यशनी तुटलेली बैल. काही तुम्हाला घेणं देणं नाही सप्त्याशी, काही घेणं देणं नाही, काही नाही. आम्ही सप्ताह केला, 1.5 कोटी रुपये खर्चिले, शेगडीव टाकून पैसे फुकून दिले सोंगड्या. काय नाही गुण आला तुला. विठाला विठाला. रे उद्यापासून आपल्या मायबापाचं दर्शन घ्यायचं शिका, सप्त्याला गुन्हा पिकाले. उद्यापासून आपल्या मालकाचं दर्शन घ्यायचं शिका, सप्त्याला पिकाले. घरातल्या म्हाताऱ्या माणसांची सेवा करा, सप्त्याला पिकाले. काय नुसतं फुगीरपणा. सप्त्याची लांबी रुंदी वाढली बाबा, खोली नाही वाढली. आमच्याकडे विहिरीत पाणी आहे, खोल किती म्हणले ईद भर. आणि फुटबॉल बुडतो का? बटन दाबणं, चोर 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 करणं, संपला विषय. मधात गोदड टाकून विहिरीत झोपायचं म्हण मला हिरे सोंबळ्या.
अरे विहिरीत किती परस पाणी येते सांग. संप्रदायाची खोली वाढली पाहिजे, रुंदी नाही. विठाला विठाला. ज्या ज्या बायका माझ्या पुढे आरती घेऊन आणि फुलं घेऊन होत्या का, तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ आहे. तुम्ही जर उद्यापासून नवऱ्याच्या नाही पाया पडलात तर एक तर मी मरण, नाही तर तुमचा संसार खालून जळण, इतकं लक्षात ठेवा. हो, कशाला बी टाळ्या वाजू नका. काय सोंग येत बुवा तुमचे, काय सीमा संपली आता या पानचटपणाची. विठाला विठाला. लक्षात ठेवा, मला गिरगावकर म्हणते एक तर मी मरण आणि मह्या मेल्यामुळं माझ्या संसाराच्या वाटोळ्यामुळं तुमचा संसाराचं वाटोळ होईल. काय लायकी आहे गिरगावच्या बाळ्याच्या पायावर फुलं टाकायची? ज्यानं आयुष्यभर त्याच्या गोत्रात तुम्हाला त्याच्या गोत्रात तुम्हाला विलीन करून घेतलंय, आयुष्यभर तुम्हाला सांभाळायचा ठेका पत्कारलाय, त्याच्या पाया पडत नाही तर गिरगावच्या बाळ्याच्या अंगावर फुलं टाकता. जर तुम्ही नवऱ्याच्या पाया पडत नसाल तर तुमची फुलं मला गौऱ्या समान असतील. विठाला विठाला. चूक नाही माझ्या माईंनो, चूक नाही, चूक नाही. आपल्यांचा आदर करा. एक सोपा शब्द माहिती का, जो मायबापाचा होऊ शकत नाही तो कोणाचाच होऊ शकत नाही. सोपी म्हण होती, सोपी. घरातल्यांचं व्हा, याचा धरीना अभिमान. आपल्यांना यायच्यावर घेतल्यावर यायची लय खसखस पिकली बाकीच्या बायाची. तुम्ही पाकिस्तानी आहेत का? हा, त्याच्यावर घेतल्या बरं झालं. माया बाळू महाराजांनी यायलाच शपथ घातली, तुम्हाला 3दा शपथ. विठाला विठाला. माणसं दुसऱ्याचं घर फेटल्या धोत्र वरी करू करू पाय शेकू शेकू घेते. अरे जळालं घर त्याचं, तू पाय शेकून घ्याला वय. त्याला म्हणल्यावर यायला मजा वाटली, तुम्हाला 5 बाऱ्या शपथ. विठाला विठाला. लाख्या कोलाटी ढोल वाजवायचा, चित्त थरारक. मुलगी त्या दोरीवर तारेवर कसरत आजही आपण पाहतो ना. आजही कोल्हाट्याच्या कुळातली माणसं असतील, त्यांना मी वाईट म्हणणार नाही, माझी लायकी नाही त्यांना वाईट म्हणायची, पण लाख्या कोल्हाटी कोल्हाटीच. वा काय नियम होता लाख्या कोल्हाट्याचा. या मार सावळीमध्ये लाखा कोल्हाटी जर आला तर पहिला ढोल मारुती रायाच्या पुढे भगवान गणेशाच्या पुढे वाजायचा. गावात जेवढे मंदिर असतील, जगदंबेचा असेल, महादेवाचा असेल, बाबाजी, त्या मंदिरापाशी अशी ढोल वाजायचा. आणि मग ते सगळी लेकरं आल्यावर त्यांना सांगायचं, उद्या रविवार आहे, शाळेला सुट्टी आहे, शाळेच्या प्रांगणामध्ये उद्या सकाळी 7 वाजता ढोलाचा कार्यक्रम होईल. गावातले लेकरं सांगायचे, उद्या सकाळी शाळेच्या सुट्टी आहे, शाळेच्या प्रांगणामध्ये ढोल वाजणार, ढोल वाजणार. सगळ्या गावात चर्चा. मोठी मोठी माणसं सुद्धा ते पाहायला यायची, कारण त्याचा तो ढोल असा विशेष वाजायचा. विशेष आपल्याकडे काही काही जे वाद्य आहेत ना, ढोल हे कीर्तनात जरी नाही वाजिलं तरी एक अनन्य साधारण महत्व आहे. संबळ, संबळ माहिती आहे ना तुम्हाला? संबळ पूर्वीच्या संबळाला रयतेचे राजा छत्रपती शिवराय सुद्धा मानायचे. संबळ जर चांगला वाजिला तो हृदयाची कंपनी व्यवस्थित होतात. इतकी त्या संबळाच्या वाद्यात ताकद आहे. पण तो वाजिणारा हिशोबात पाहिजे ना, वाजिणारा हिशोबात पाहिजे. माझ्या लहानपणी हलकी वाजायची. काय ते महाराज, असली हलकी वाजायची. खंडोबाची वारू निघली ना, माळसाकांताची वारू, ती हलकी वाजायची. खाली नाणं टेकायची, ते कपाळाला चिटकायचं. काय ती आतिषबाजी असली वाजायची. आता काही बी हलकी, जांगणाडी पाकणाडी, जांगणाडी पाकणाडी. हा, याच्यावर नका. काय काय त्याला काही शिस्त नाही, मेळ नाही, कसली बी वाजायची. काही पण माणसं होती महाराज. तोमर नावाचं वाद्य युद्धात वाजवल्या जायचं. खूपशी वाद्य होती, त्याच्यापैकी ढोल नावाचं एक वाद्य. आजही ढोल पथक आहे. भगवान गणेशाचा उत्सव असेल, महाआदिशक्ती जगदंबेचा उत्सव असेल तर ढोल पथक आहे. ढोल पथक. देशामध्ये आपल्या देशाचे जवान आर्मीमधले, त्यांच्याकडे सुद्धा एक ढोल पथक असतं विशेष. आणि सर्वात जर वाद्य मंगल कोण असेल तर सूर सनई चौघडा आपल्याकडे लग्नात वाजल्या जायचं. आता डीजे आलाय. डीजे भितडाचं प्लास्टर गळत आहे. इथं जर वाजिलं नाही आपण मग ते दगड खाली पडणार आहे.
इतकं वाजवतो, इतकं वाजवतो, इतकं वाजवतो ते डीजे. म्हणून 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 त्याच्या पुढं नाचण्यासाठी पांढरं पाणी प्यायल्यावर पायच उचलत नाहीत. डीजे पुढं नाचायचं म्हणजे विशिष्ट प्रकारचं पाणी प्यावं लागते, तेव्हा पाय हालत येत. हो, नाही तर हेच हालत आणि माणसं खाली झोपत येत. हो, ते पाणी. मागच्या वर्षी एक लग्न पाहिलं, त्या लग्नाला जाण्याचा योग आला मुलीकडनं. तर मुलाचा बाप इतका हलकट, इतका भडवा, इतका नालायक, इतका हरामखोर, इतका बुजदिल निघला. त्यानं छोटीशी लक्झरी दारूचीच संगत उलती. पोराच्या पुढं नाचणाऱ्यानं जिराली की पुन्हा येऊन प्याची आणि पुन्हा नाचायचं. काय काय कसला संसार होईल हो त्या नवरदेव नवरीचा? कसला संसार होईल? कसला? दम नाही तुमच्या सप्त्याला, दम नाही, दम नाही. तुम्ही लग्नात एक कॅसेट लावायला, त्याला कोणती वेडिंग म्हणतात? प्री वेडिंग. महाराज, ती लग्नाच्या आधी जर ती कॅसेट मंडपात लावली ना, तर 90 वर्षाच्या माणसाला पण लग्न करा वाटतं पुन्हा. सगळ्यात मोठा हलकटपणा काय असेल? आपल्या पवित्र मुलीचा ना आपल्या पवित्र मुलाचा पाहुण्या राहुण्या देखता उघडेपणा दाखवणं हा सगळ्यात नालायकपणा आहे. आणि आपल्या धर्माला सगळ्यात मोठा कलंक कोणता लागला असेल तर तो लागलाय लग्नाच्या आधीचा. आणि याहीनं माईकवर बोलल्यावर धर्माच्या गप्पा, ह्या बापानं धर्म सुरू केला का सोंबळ्या? अरे लग्नाच्या आधी इतके नाटकं केलेस तू. अरे सगळ्या इष्ट मित्र सज्जन सखे सोयरी दायरी सगळ्या जातीची माणसं तू नाटकं लग्नात पाहतात, आणि तू धर्माच्या गप्पा आणतो. तुझा बाप मोठ्या धर्माच्या गप्पा सांगतो. जिथं समुद्रात टाकायला पाहिजे भडव्या तुला. विठाला विठाला एक स्वतःचा हात, एक बारीकसा हातचा, एक हातचा कोट्यवधी रुपयाचं गणित चुकीत असतोय. हातचा गुरु बाबाजी कोट्यावधी रुपयाचं गणित चुकीत असतो. एक हातचा, एक हातचा. महाराज 50 लिटर दूध ताबायले, मिठाचं बोट दुधाला लागल्याबरोबर सगळं दूध नासत आहे. 50 लिटर दुधाचं पातेलं एका तिळा इतक्या मिठानं नाचतंय. एक थोडीशी चूक आपल्या धर्माला कलंकित करू शकते, धर्म मलिन करू शकते, धर्माला अवघाण आणू शकते. म्हणून ह्या कुठल्याही चुका होता कामा नये. शिस्तीतल्या लोकांनी हे जरा पद्धतशीर जागच्या जागेवर मिटवा. भविष्यात आपला धर्म फार मोठा आहे राजांनो. धर्म संपणार नाही, संपणार नाही, पण गढूळ करण्याचा प्रयत्न करायलात. तर उद्या भविष्यात ही छोटी पिढी पुढे बसलेली ना, अशी बारकी लेकरं, यांनी काय आदर्श घ्यायचा आपल्या धर्माचा? या मधल्या लोकांचा गुरुजी काय आदर्श घ्यायचा? काय आपण जर अशी वागत असू, हे आपल्याला पण बंधन आहे बरं का. आपल्या महाराज लोकांनी बायको गोव्याला न्यावा, पण आखुड्या चेडीवर फोटो काढू नये. कधी कधी यांच्यावर दगड टाकलं तर आपल्याकडे पाहत नाहीत काय? जा गोव्याला, कोण म्हणते जाऊ नका, जा समुद्र पाहला. बायकोलाही हापचेडी इथरो, कोणती म्हणते तिला बरमुडा 3-4. कारण मला मी शिक्षण माझं कमी झालं साहेब, पण फिरून फिरून इंग्रजी मला जास्त आली. 3-4 आणि ते फोटो व्हायरल करतो. कशी पाया पडतील लोक आपल्या? हा, व्यक्ती स्वातंत्र्य, जाणं कुठं पण जाणं, पण कीर्तनकाराच्या बायकोचा फोटो साडीवरचाच व्हायरल झाला पाहिजे. कीर्तनकाराच्या बायकोचा आणि कीर्तनकाराचा फोटो जर चुकीचा समाजात व्हायरल झाला तर त्याचा संदेश इतका चुकीचा जातो. भविष्यात ही शिकलेली पिढी आपल्या पाया पडणार नाही, आपल्याला दगड हानील. विठाला विठाला. सध्या ठीक आहे, ही ज्येष्ठ माणसं आपली कदर करते बाबाजी, हे ज्येष्ठ माणसं आमची कदर करते, ठीक आहे. भविष्यात ह्या तरुण पिढीला आमचे जर हे चुकीचे वर्ण कर्म कळाले तर हे आम्हाला हे कुंटलानं नुकत्या करून बाजारात वाटतील, पण आम्हाला बोलवायचे नाही. तुम्ही काय सोंगाडे ते सांगतील. त्याच्यामुळे आपण सुद्धा जपणं लय गरजेचं आहे. विठाला विठाला विठाला. तयारी आहे उद्या सकाळी ढोल ऐकायला जायची. इथपर्यंत आलतो ना. जन्मोजन्मी तुझा दास, कोणाचाही दास व्हायचा नाही, भंगिऱ्याचा पांचटायचा दास व्हायचा नाही, नालायकाचा दास व्हायचा नाही. जो आपलं काम करतोय त्याचा दास. तुम्हाला एक माहिती आहे का, पूर्वीच्या काळात 500 एकरवाला सुद्धा गड्याच्या भाकरी घेऊन जात होता. दुपारच्या भाकरी कोण न्यायचा? नेहरी संघ न्यायची, पण दुपारची भाकरी कोण घेऊन जात होता? मालक. जो मालक नौकराच्या भाकरीची काळजी करतो त्याला मालक म्हणत असतात. पूर्वीचा काळ सांगतो. आणि एक पुन्हा विसरून जाईन जाता जाता, तुमचा भाग थोडा डोंगराळ भाग आहे.
मी काही तुम्हाला सुपीक करू शकत नाही, ती माझ्यात ताकद नाही, माझी लायकी नाही. मी समजून घेतला तुमचा भाग डोंगराळ आहे, तरी गावातल्या प्रत्येक तरुणाच्या बुटाला हात लावून प्रणाम करतो. काय मला लाज वाटणार नाही. तुमच्या बुटाला हात लावून तुम्हाला नमस्कार करतो. तुमच्या बापानं डोंगराची होत नाही जमीन आजोबा पंजोबानं टिकून ठेवली. जराशी कळ सहन करा, पण जमिनी ऐकू नका. हे तरुणांना विनंती करतोय, सहन करा, सहन करा. नाही धकलं ना, मोठं शहर आहे संभाजीनगर, तिथं कामाला जा, खूप फॅक्टरी आहेत. पण तुमच्या बाप दाद्याची जमीन जशाला तशी ठेवा. भविष्यात तुम्हाला तीच काळी माय तुम्हाला जगिणार आहे, तीच काळी माय जगिणार आहे. जगातला कोणताही नालायक तुमच्या वेळ प्रसंगी तुम्हाला मदत करणार नाही. ते त्याच्याच बंगल्यात बसेल, ते तुम्हाला काही देणार नाही. त्यावेळेला ही काळी माय तुम्हाला जगवील. आणि नुसती पडीत राहू द्या, नुसती तिच्यात बाबळा उगू द्या, पण हिकू नका. पुन्हा एकदा तुम्हाला प्रणाम करतो तरुणांना. विठाला विठाला. मुक्काम आहे लाख्या कोल्हाट्याचा. शाळेच्या वरंड्यात मुक्काम केला, डोंगरावर, डोंगरावर मुक्काम केला. पाल लावलं बाबाजी डोंगरावर. आणि लाख्या कोल्हाटी, लाख्या कोल्हाट्याची बायको आणि लाख्या कोल्हाट्याची मुलगी गावामध्ये संध्याकाळी भिक्षा मागण्यासाठी आले. एका गल्लीनं लाख्या कोल्हाटी, एका गल्लीनं लाख्या कोल्हाट्याची पत्नी आहे आणि एका गल्लीनं लाख्या कोल्हाट्याची मुलगी आहे. भाकर वाढा माय. परिस्थिती नाजूक होती त्या काळात. जुन्या मावल्यात सत्कोर तुकडा त्यात दूध टाकायच्या. जास्त नव्हती सुविधा हो, गहू ज्वारी बाबाजी नव्हती त्या काळात, थोडासा तुकडा टाकायचा. गावात मोठा चिरेबंदी वाडा आहे. त्या वाड्याच्या चौकामध्ये झोपाळा लावलेला आहे. झोपाळ्यावर एक श्रीमंत त्या वाड्याचा मालक बसलेला आहे. त्याच्या बाजूला त्याच्या पुढे शेपटी हालिणारे 2-3 कुत्रे बसलेले आहेत. हरामखोर श्रीमंत आहे. मशाल पेटलेली, लाईटची व्यवस्था नव्हती. चौकात मशाल लावलेली आणि मशालीचा प्रकाश दारात आलेला आहे. आणि दारात लाख्या कोल्हाट्याची मुलगी आली. भाकरी वाढा मायबाप, मायबाप भाकरी वाढा. मशालीच्या प्रकाशात लाख्या कोल्हाटीच्या मुलीचं सौंदर्य ह्या वाड्यात बसलेल्या हरामखोरानं पाहिलं. मशालीच्या प्रकाशाला लाजवील इतकी सुंदर, घेऊन जा इथून. नाही गेली मधात. ऐकायला येतं का रे तुला? मध्ये येऊन घेऊन जाय. लाख्या कोल्हाट्याच्या मुलीला बापाचं सांगणं लक्षात आलं. जन्मोजन्मी तुझा दासा, कोणाचा दास व्हायचं नाही. वाक्य नीट ऐका. अभंगावर, अभंगाच्या बाजूला सरकायचं नाही. वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. बऱ्याच वेळेस अभंग फक्त घेतला जातो आणि अभंगावर काहीच बोलल्या जात नाही. याला कीर्तन म्हणत नसतात महाराज. हा संप्रदायाचा अपमान आहे, या गादीचा अपमान आहे. बापाचं लक्षात आला पण मधात जाऊ नये. पण तिसरा आवाज आला, कळतंय का? वाढायला कोण नाही, घेऊन जाय. लक्षात आलं या घरची बाई बाहेर असेल किंवा काही कामात असतील, म्हणून दबत्या पावलानं, हरणीच्या पावलानं महाराज ती आतमध्ये प्रवेश करते. आणि तिने चौकाच्या वाड्यात प्रवेश केल्याबरोबर या श्रीमंतानं पाळून ठेवलेल्या कुत्र्यानं दडेल दिशी दार लावलं आणि दाराच्या आतून आगळ लावून टाकली. आणि त्या श्रीमंत व्यक्तीने लाख्या कोल्हाट्याची बिना लग्नाची कन्या, सौंदर्याची खान फुलाच्या पाकळ्यांना लाजवील इतकी सुंदर होती. सौंदर्य कोणाच्या बापाची जहागिरी नाही स्वामीजी. प्रत्येक जातीतले लेकरं सुंदर जन्माला येतात. वडील भाकरीचं टोपलं घेऊन गेले, आई भाकरीचं टोपलं घेऊन गेली. लाख्या कोल्हाट्याच्या सुना बसलेल्या आहेत, मुलं बसलेली आहेत. लाख्या कोल्हाटी आणि त्यांच्या पत्नी बसलेल्या आहेत. मुलगी येत नाही. जेवायला वाढायची वेळ झाली. मालक जेवता का? लाखानं विचारलं, अगं जी जी जी. लाख्या कोल्हाट्याची बायको नवऱ्याला जी म्हणत होती, जी.
जी वाढता का जेवायला? मालक, बाई आली नाही अजून. चळचळ अंतकरण बापाचं कापत होतं. अर्धा तास झाला आपण टोपले घेऊन आलोत. आपल्यापेक्षा पलीकडची कोपऱ्यातली गल्ली लहान होती, तरी आपली बाई अजून का आली नसेल? वाट पाहू. थोडा वेळ वाट पाहिल्याच्या नंतर साजूकशी पावलं टाकून डोंगर चढून 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 वरी आली. लाख्या कोल्हाट्याच्या पालात मशाल लावलेली होती, दारात शेकोटी पेटवलेली होती आणि त्या शेकोटीच्या आणि त्या पालाच्या लांब 100 फूट उभी राहिली आणि टोपलं खाली टेकलंय. बाई, टोपलं रिकामं आणलंय. जी बाबा, टोपल्यातल्या भाकरी खाण्याच्या लायकीच्या नव्हत्या. का ग? भाकरी बाटल्यात बाबा, बाटल्यात. याच्याकरता त्या 4-2 भाकरीचे तुकडे एका जाळीत टाकून दिले. ह्या बाटक्या भाकरी जर पक्ष्यानं खाल्ल्या तर त्यांना सुद्धा गती वेगळी भेटल. पण टोपलं फेकून देत नसतेत, भाकरीचं टोपलं. आपल्या बायका दुर्डीला जपत होत्या, आपल्या बायका कुंकवाच्या बगव्याला जपत होत्या, आपले शेतकरी पेरायच्या खोळीला जपत होते. खोळ माहित होती ना तुम्हाला पेरायची? अशा खोळी विणायचे की पाणी शेणता येत होतं, इतकी खोळ असायची. मस्त जपत होते माणसं. महाराज पेरायच्या चाड्या नळ्याला तेल लावून पेरणी संपल्याच्या नंतर हलकडीला टांगून ठेवायचे. चाड्याचा दोर त्याला तेल लावून टांगून ठेवायचे. उंदरानं स्पर्श करू नये इतकं जपायची माणसं, कारण या पोटाची खळगी भरायचं साहित्य होतं ते. दुर्डीला लाथ हानीत नव्हते. झाडू काढायच्या फड्याला लाथ हाणायचे नाही, झाडूला लाथ हाणायचे नाही. लक्ष्मी म्हणायचे झाडूला. दुर्डीला अन्नपूर्णा म्हणायचे. महाराज, जाणकार माणसं चुलीकडे पाय लावून कधी शेकत नव्हते, कारण ती अन्नपूर्णा आहे, ती अग्नी नारायण आहे. हिच्यावर शिजलेला स्वयंपाक आपल्या पोटाची खळगी भरतोय, इतकं जीवन जपणारी माणसं होती. शिकलेली नव्हती, पण बुद्धीचा विकास असणारी माणसं होती. लाख्या कोल्हाट्याने भाला आपटीला. माय बाई, उशीर का झाला? कच 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 पाहिलं टाकलीत पुढे सरकला. महाराज, तो लाख्या कोल्हाटी किती भारदस्त होता माहिती? लाख्या कोल्हाट्याची बायको किती भारदस्त. लाख्या कोल्हाट्याची ही मुलगी ज्या वेळेला तानी होती, तानी, त्यावेळेला साहेब त्या पालात झोळणी बांधलेली होती. झोळणी होती आणि त्या झोळणीमध्ये जंगलामधून पाठीमागून वाघ आला. वाघ त्या झोळणीतली पोरगी नेणार तेवढ्या अवकाशात बसल्या बसल्यात भाला फेकला. जाग्यावर वाघ मारायची ताकद लाख्या कोल्हाट्याच्या बायकोत होती. काय पुरुषार्थी बायको असेल लाख्या कोल्हाट्याची, किती पुरुषार्थी बायको असेल. पण हाच त्याच्यावर वाईट प्रसंग आला. बाप पुढे गेला, विचारलं, माय उशीर केला, येऊ नका बाबा जवळ माझ्या, मी बाटकी, माझं शरीर चांगलं नाही, माझ्या जवळ येऊ नका. काय झालं बाई? बाबा, भाकरीच्या निमित्ताने एका श्रीमंतानं वाड्यात बोलवलं. बाबा, त्या नरा दबानं हे शरीर बाटवलंय माझं, माझ्यावर अन्याय केलाय बाबा त्या पाप्यानं. साष्टांग दंडवत माईला आणि बापाला घातला. कोमल आवाजात भावाला दादा म्हणली. दादा, येते रे, येते, मी येते दादा. भाव जायला वहिनी साहेब शब्द वापरला. बाप पाठीमाग पळतोय, वाऱ्याच्या वेगात पळाली आणि स्वतःचं शरीर कड्याहून ढकलून दिलं. कडे लोट केला स्वतःचा, जोहार करून घेतलं. लाख्या कोल्हाट्यानं ते पार्थिव दोरीनं शिनलं. त्याच डोंगरावर ते पार्थिव पेटून दिलं. आष्टी गंगेत समर्पित केल्या. सारून काढली जागा आणि लाख्या कोल्हाट्यानं त्या दिवशी देवाला हाक मारली. देवा, अरे आयुष्यभर तुळशीची माळ गळ्यात घालून प्रत्येक देवतेच्या पुढे ढोल वाजवणारा लाख्या कोल्हाटी, त्याची एक पोरगी तुला सांभाळता नाही आली देवा. काय चुकलं होतं रे आमचं? लाख्या कोल्हाट्यांनी पोरांना सांगितलं, इथून पुढे तुमचं जीवन कसं जगायचं ते जगा. आजपासून मी ढोल वाजणार नाही. येणारी मायापुंजी संपली, अर्थ संपला, संसार वाऱ्यावर आला.
पत्नीचं अर्ध शरीर राहिलं नाही, लाख्या कोल्हाट्याचं शरीर अर्ध शरीर राहिलं नाही. एक दिवस रात्र आहे, लाख्या कोल्हाटी रात्र रात्र ते जिथं पोरगी जाळली त्या ठिकाणी ढोल वाजित राहायचा, विटेवरच्या मालकाचं चिंतन करायचा. झोप लागली तरी ढोलावरच झोपायचा. एके दिवशी विटेवरच्या मालकिनीला सांगितलं, रमा, हे लक्ष्मी, आपल्याला चालावं लागते. जी. अंगावर पितांबर होता. लक्ष्मी, पितांबर नेसता येणार नाही, दोकाष्टी साडी नेसावं लागेल. पितांबर दोकाष्टी नेसावं लागेल. त्या पितांबर पायाच्या घोट्यापासून ताणावं लागेल, काष्टा घालावा लागेल तुला, पदर कसावा लागेल लक्ष्मी तुला. आईसाहेबांनी सांगितलं, महाराज, असा पोशाख कोल्हाट्याची मुलगी करीत असती. विटेवरच्या मालकानं सांगितलं, मला सुद्धा कोल्हाटी व्हायचंय, त्या अर्थी तुला कोल्हाटी व्हायला काहीच हरकत नाही. आणि ब्रह्मांडाच्या मालकाने लाख्या कोल्हाट्याचं रूप घेतलं आणि लाख्या कोल्हाट्याचा ढोल आणि ते टिपरं घेतले आणि एका गावात ढोल वाजिला. फार दिवसापासनं लाखा येत नाहीत म्हणून एका मोठ्या गावात, तुमच्यासारख्या गावात ढोल वाजायला सुरुवात झाली. गाव जमा झालं. तशा काळात आदला, पई, खडका, दमडी, लाल पई, डबल पैसा ही सगळी काही माणसं त्या उपरण्यावर टाकली, गठोडं बांधलं आणि लाख्या कोल्हाट्याच्या झोपडीत अडकून दिलं. भाकरीचं टोपलं दोघांनी नेऊन टेकलंय. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, चौथा दिवस गेला. लाख्या कोल्हाट्याने विचारलं, लक्ष्मी? जी जी जी. भाकरी कोण आणल्यात? माहित नाही मालक. उठायच्या आधी भाकरीचं टोपलं भरलेलं असते. लाख्या कोल्हाट्यानं सांगितलं, लक्ष्मी, जीवनभर मागितलेल्या भाकरी खाल्ल्या ग. या भाकरीत चव जास्त आहे. काय असेल? त्या भाकरीला हात पंढरपुरातल्या मालकाचा लागला होता. त्या भाकरीला विटेवरच्या मालकिनीचा हात लागलेला होता. आणि प्रत्येक व्यक्ती लाख्या कोल्हाट्याच्या मुलीकडे बघत होता तारावर कसरत करत असताना, कारण ती लक्ष्मी होती. लक्ष्मी. महाराज, लक्ष्मीने जर कोल्हाटणीचं रूप घेतलं असेल तर काय दिसत असेल होती, काय दिसत असेल, काय दिसत असेल. प्रत्येकाने घामातून प्राप्त झालेला दाम, नुसतं रूप आणि त्या लाख्या कोल्हाट्याचं स्वरूप पाहिल्याच्या नंतर आदला टाकायचे. काय देव कोल्हाटी झाल्यावर कसा दिसत असेल साहेब तो? काय दिसत असेल, काय वाजवत असेल तो? महाराज, ही तुम्हाला मृदंगाची जी कला प्राप्त झाली ही त्याच्या कृपेने मिळाली. मला वक्तृत्वाची कला झाली त्याच्या कृपेने भेटली. बुवा, तुम्हाला गंधर्वाची कला प्राप्त झाली ही त्याच्या कृपेने भेटली. मग तुमच्या माझ्यासारख्यांना वेळेची 2 टायमाची भाकरी खाण्याची ही सात्विक परंपरा आपल्याकडे तो उदात्त अंतकरणानं देतो. तो त्या अर्थी तो लाख्या कोल्हाटी झालाय. तो किती श्रेष्ठ वाजत असेल कल्पना करा. काय त्याचं स्वरूप असेल, काय त्याचं ते टिपरू पडत असेल, काय त्या ढोलाचा आवाज असेल. लाख्या कोल्हाट्याने विचारलं, गावात गेला मायबाप, ढोल वाजिलाय? हो. कोणी? तुम्ही वाजिलाय. काही बोलला नाही. लाख्या कोल्हाटी त्या रात्री रात्रभर झोपीचं सोंग केलं. गुरुवर्य स्वामीजी रात्रभर सोंग केलं झोपीचं, झोपला नाही. पहाटेच्या प्रहरी जगाचा बाप आला आणि मांडी खालचं टिपरू ओढत असताना लाख्या कोल्हाट्यानं हात धरला. महाराज, ज्याच्या बायकोनं वाघाला मारावा त्याची ताकद किती असेल कल्पना करा ना. आता देवाच्या ताकदीपुढे लाख्या कोल्हाट्याची ताकद काय चलेल? पण भक्तीनं आकळला. हो. धरीला पंढरीचा चोर. भक्तीनं आकळला आणि भक्ती पुढे काहीच चालू शकत नाही. तुम्हाला एक माहिती आहे का? SP येते, SP साहेब, SP पोलीस. किती मोठं पद असते ते? SP. आणि SP पोशाख घालून ऑफिसला निघालेत. मोठं पद असतं ना ते. IG, DIG, SP हे मोठं पद असतं आहे का नाही? डिपार्टमेंट मधलं मोठं पद. आणि ऑफिसला कपडे घालून निघाले. आणि कपडे घालून निघल्याच्या नंतर मधातून नातू पळत आला आणि नातवानं त्यांची पॅन्ट धरली ना अशी चुरगाळली. अशी चुरगाळली. हाणला असेल का नातवाला? आला आधी उचलून कडेवर घेतलं आणि ते भरकं होतं. चट कपडे भरले.
मधात गेले, कपडे बदलले आणि निघाले. तिथं बळच चालत नाही. का बळ चालत नाही? कारण ते नातू हे हृदय असते, ती नात ही हृदय असते, ती चिमुकलं लेकरू हे हृदय असते. तसा भक्त हे विटेवरच्या मालकाचं हृदय आहे. SP, IG, DIG काय पद येते, पण नातवानं जर पिळा घातला, भरवले जरी कपडे, काय रे मला ऑफिसला जायचं होतं बाळा, काय तू वेड्यावानी करतोस, जाऊ दे घे ग दुसरा ड्रेस, काहीच बळ चलत नाही. त्यासाठी अभंगात पुरावा आहे बरं का, पण आपण नंतर म्हणू. एवढी मोठी ताकद, एवढी मोठी ताकद. तसं भक्ताच्या पुढे देवाचं काही चलत नाही. हातच सोडीनं, हातच सोडीनं, हातच सोडीनं. कोण रूप प्रगट झालं आणि टोपलं उचलताना लाख्या कोल्हाट्याच्या बायकून हात धरलाय. आईसाहेब भिक्षा मागण्यासाठी टोपलं. कोण? लक्ष्मी. महाराज पालात प्रकाश पडला हो, डोंगरावर रावटीत पालात प्रकाश पडला, पालात प्रकाश पडला. लाख्या कोल्हाट्याने दंडवत घातला. देवा एवढी पैसे, इतक्या भाकरी मी ढोल वाजिण्यामुळे दिल्यात. देवानं छाती ठोकून सांगितली, मी ढोल वाजिला याच्याकरता दिल्यात. लाख्या कोल्हाट्यानं सांगितलं, प्रभू माफ करा, नुसत्या ढोलामुळे इतके पैसे देत नाहीत, इतके पैसे देत नाहीत ढोलामुळं. जगाच्या मालकाने मान खाली घातली आणि लाख्या कोल्हाट्याला खाली वाकून सांगितलं, लाखा ही लक्ष्मी तुझ्या मुलीच्या रूपात तारेवर कसरत करीत होती. बडून घेतली छाती स्वतःची. देवा काय पाप आहे माझं, ही माझी मुलगी एका चुकीच्या प्रसंगात अपघातात सापडली आणि ती मृत्यू पावली. स्वतःनं तिचा देहाचा त्याग करून घेतला. पण देवा माझ्या मुलीच्या रूपात विश्वाची माय तिनं तारेवर कसरत करावी असं का? विठेवरच्या मालकाने लाख्या कोल्हाट्याला मिठी मारली, त्याच्या मानावर मान टाकली आणि जगाचा पाप रडत होता. लाखा मला तुझ्यासारखा वारकरी भेटला नाही रे कोल्हाट्याच्या कुळात. अरे ढोल वाजणाऱ्याच्या कुळामध्ये इतका मोठा प्रचंड व्यापक वारकरी, ज्यानं 2 टाइम माझं भजन करावा. अरे ज्या गावात मंदिर आहे, माझे भक्त मारुतीरायांच्या पुढे ढोल वाजवा, माझ्या गणेशाच्या मंदिराच्या पुढे ढोल वाजवा, माझ्या शिवजींच्या पुढे ढोल वाजवा, माझ्या आदिशक्तीच्या पुढे ढोल वाजवावा, देवादेवतेंच्या पुढे ढोल वाजवावा, आणि मग तू पोटासाठी ढोल वाजवा. किती मोठा वारकरी. दृष्टांत संपला. एका लाख्या कोल्हाट्याचा संसार व्यवस्थित चालावा, स्वतः ढोल वाजिला स्वामीजी, आणि लाख्या कोल्हाट्याचा संसार व्यवस्थित चालावा म्हणून जगाची मालकीन कोल्हाटी झाली आणि भिक्षा मागितली आणि तारेवर कसरत केली. आपल्या भक्तासाठी इतका दासाच्याही खालचा दास होतो, म्हणून त्याचा दास व्हायचे पहिल्या कडव्यात. हे जीवावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, दास, जन्मोजन्मी तुझा दास, हे जीवावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा टाइम संपला का? 15 मिनिटं शिल्लक आहे. 16-17. असा जो देव आपलं, कुठेही दास होण्याचा विचार करू नका. जे देव भिकारचोट आहेत का, भिकारचोट देवायचा दास होऊ नका. जे आपल्या स्वतःच्या पोटासाठी जे देव भिकमागे आहेत का, त्या भिकमाग्या देवायचा दास होऊ नका. शेंदरी हेंदरी कोण पूजी भूते केते, भिकारचोट देव आहेत ते. ज्याला स्वतःच्या भाकरीची कमाई करता येत नाही, अशा भिकारचोट देवायच्या पुढे कपाळ आपल्याला तुमचं काय बरं होणार आहे? काय बरं होणार आहे तुमचं? पुरुषार्थी देव तो विटेवरचा बाप आहे, तो माझा काशीतला मालक देवादिदेव विश्वनाथ आहे. या लोकांचा दास व्हायचा, कोणाचाही दास व्हायचा नाही, कोणाचा नाही, कोणाचा नाही. वरे पाऊस पडला एकदा, वरे चंद्रभागे पंढरपूर पासून 5-25 किलोमीटर कोसाच्या मळ, म्हणजे 70-75 किलोमीटरच्या माग पाऊस पडला आणि पंढरपूर कोरडं फटे.
थेंब नाही पावसाचा पंढरपुरात. आणि अचानक चंद्रभागा माईला एवढं पाणी आलं की ते पाणी पंढरपुरात घुसलं आणि चंद्रभागेच्या कडेला बांधलेली जनावरं, बांधलेल्या शेळ्या, बांधलेल्या म्हशी ह्या जागच्या जाग्यावर मेल्या. आणि मग मला वाटतं काहीतरी ओरडलं ना, हो मसड का गाय म्हणा, ओरडली गाय, ओरडली ती गाय पाळायचं शिका. कोणी पाळा सांगू तुम्हाला साहेब, बंगल्यावाल्याने एक एक गाय पाळायची, बंगल्यावाल्याने. होईल तुम्हाला जर शिक्कळ होईल, पण तुमच्या बायका एक एक लाखाचं मेकअप करायला आता, हप्त्याला चेहरा घासायला आता, भावाला कापायचा वस्तारा आणायल्यात, त्याला का मोहळ बसत का? हा 3,500 रुपये किलोची फॅरन लवली लावायला आता. मग एका गाईला लय कडबा लागेल का? मी शेतकऱ्याला सांगणार नाही. का नाही सांगणार? ज्याचं दुकान उघड्यावर आहे, ज्याचं दुकान झाकलेलं नाही. उठला महाराज की शेतकऱ्याला म्हणतो तुला हाणायला पाहिजे. साऱ्या महाराष्ट्रातून पाकिटं नेतून तू ह्याकडे गाय आहे का? का नो बापा, रुमण्यान हाणायला पाहिजे तुला. आणि शेतकऱ्याला सांग तू गाई पाळायला. या देशातल्या श्रीमंत लोकांनी गाई पाळायच्या. ज्याच्या इथं बंगला आहे त्याने एक गाय पाळा. श्रीमंताच्या बाईनं शेणात हात भरू द्या ना, खरूज येते का तुमच्या हाताला? वाकू द्या शेण काढायला, येडिंग झाली का कमराला, टाका तुटू द्या ना त्यो. हा दूध मोठी हानती मांजरावानी, हा श्रीमंत मोठे बोक्यावानी मिशा बुडूस तर दूध हानते दन मग पुशीत येत. बोक्या कुठला. आणि पुन्हा म्हणतो पाणीच जास्त टाकलं. हो तुला यम पाणी पाजीन, थांब जर सक. जे नाही तो शेतकऱ्याची चेष्टा करतो. लाजा वाटायला पाहिजे शेतकऱ्याची चेष्टा करायला. महाराज आपल्या लोकांनं नका का त्यांची मया करणं होईन, पण शेतकऱ्याला चांगलं बोललं पाहिजे. मृदंग्यानं, भजन्यानं, कीर्तनकारानं, भागवतकारानं, रामायणकारानं, शिवपुराणकारानं शेतकऱ्याला चांगलं बोललं पाहिजे. का? सनातन जिवंत ठेवायची ताकद शेतकऱ्यात आहे. किती देशाचे मंत्री आल्यावर गहू तयार करतील, किती डॉक्टर एका जाग्यावर झाल्यावर दगडाला इंजेक्शन दिल्यावर त्याचे गहू तयार होतील. हा किती शिक्षण क्षेत्रातले एकत्रित आल्यावर गहू तयार होतील. रक्ताचा घाम करून मातीत टाकतो तो शेतकरी राजा, गहू ज्वारी तयार करतो. आणि गहू ज्वारी तुळशीची माळ जिवंत ठेवती. म्हणून शेतकऱ्याची कदर की. इथं कोणी राजकारणी बसलेले असतात ना, कोणी असो, मला काही नाव माहीत नाहीत तुमचे. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, मी काय तुम्हाला कपडे शिवायला माझ्या गोळ्या थोड्या संपल्यात. कोणी बी ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तो वरच्या टोकाचा राजकारणी कोणी बसला असेल त्याला प्रणाम करतो. आमच्यासाठी गाडी उभी करी जाऊ नका. पण एखादा शेतकरी रस्त्याने चालला तर गाडीचं काच खाली करून एकच विचारायचा, बरं आहे का पाऊस पाणी. इतकं जरी तुम्ही शेतकऱ्याला विचारलं तरी एक पंढरपूरची वारी केल्याचं पुण्य प्राप्त होते. कारण या देशात 4च देव आहेत बाबा, 4च देव. काशीतले मालक आणि पंढरपुरातला मालक एक देव. यांचं भजन करणारे तुमच्यासारखे संत 2 नंबरचे देव. ज्याचा रक्ताचा घाम मातीत पडतो तो शेतकरी राजा 3 नंबरचा देव. आणि ज्यांच्यामुळे उद्याचा सूर्य पाहतो ते भारताचे जवान 4 नंबरचे देव. 4 देव आहेत ना. त्याच्यापैकी शेतकरी राजा फार प्रामाणिक देव आहे, ज्याचं दुकान उघड्यावर. मी त्याला नाही सांगणार तू काय पाळाय, कौरक पाळीन काय पाळीन ते. हा त्याला लग्नाला जाता येईन, कोणाच्या साखरपुड्याला जाता येईन, कुठंच जाता येईन, काहीच नाही, कुठंच नाही. हा महाराजाच्या बायका 3-3 बाऱ्या मेकअप करायला आहेत. आरशा पुढंच कांगवा, चपातीत केस, पिठल्यात केस. हा एका महाराजाच्या घरी जेवायला गेल्यावर पिठल्यात 9 केस गवसले. म्हणलं कसं काय? नाही तिला राहाचाच लय नाद आहे. म्हणलं शनिमात पाठव. लय राहाचा नाद आहे. तू हिला लय राहाचा नाद आहे ना, आमची 1.5 महिन्याला आंघोळ करती काय? काय सोंगाड महाराज आहे, काय सोंगाड. आणि सगळं शेतकऱ्याच्याच अंगावर टाका. दगड पडतील आपल्या बोकंडीवर. विठाला विठाला ज्याच्याकडे दर महिन्याला 1 लाख रुपयाची तनखा घरात येते, संपत्ती घरात 1 लाख रुपयाची येते, त्याने एक वासरू का होत नाही गाईचं सांभाळा. नाही पंढरपूरला गेलं तरी चालेल, नाही काशीला गेलं तरी चालेल बाबा. इतकं गाईचं पुण्य. नुसती गाय माईकवर सांगल्या जाते, गाईचं पालन करा, गाईचं संगोपन करा. गाय तेजस्वी आहे. गाईचं शेण आणि गोमूत्र आणि गाईची पाठ ओझन स्तर स्थिर ठेवते. गाय ज्या वेळेला भारतातली कमी होईल त्यावेळेला येशी आपण मत्या जळून जात्यान.
फ्रीज आपण मध्ये जळतील, पंख्याचं पाणी होऊन खाली झोपलेल्याच्या अंगावर पडून, आणि बंगल्यातली हुरपाळून जातील, फक्त खेड्यात राहणारे वाचतील. लिहून ठेवा गिरगावकरांचं वाक्य, ही वेळ येऊ नये याच्याकरता गायीची संख्या वाढणं गरजेची. विठाला मेलेली जनावरं नेऊन टाकायचं काम एका वारकऱ्याकडे होतं. तो वारकरी दर्जेदार आहे. त्या वारकऱ्यानं भजन केल्यावर स्वर्गातले लोक जेवले महाराज. अमृत शुद्ध करायची ताकद पुरंदास स्वामीजी त्या वारकऱ्यात होती. त्या वारकऱ्याचं नाव होतं श्रीमंत श्री चोखोबराय. हरिजनाच्या कुळातले होते. तुमच्या माझ्यासारखे हरामखोर पापी द्यायला मंदिरात येऊ देत नव्हते, पण त्या वारकऱ्यानं भजन केल्यावर इंद्राचं अमृत शुद्ध होतंय. एवढा मोठा पुरुषार्थ होता चोखोबरायच्या वाणीचा. आणि चोखोबरायच्या पाठीमागं ही मेलेली जनावरं गावाच्या बाहेर नेऊन टाकायची होती. पाण्यामध्ये जनावरं मृत्यू पावली आणि ही जनावरांना आता 2-4 दिवसात सडून जाणार, दुर्गंधी होणार, गावात रोगराई पसरणार. म्हणून बादशाचं फरमान होतं, बिदरच्या कामाला लावले आणि एक भाग वाटून दिला. चंद्रभागेच्या कडेचा भाग श्रीमंत श्री चोखोबरायला सांगितलं गुमास्त्याने येऊन, चोखा जी जी सरकार, जी 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 जहापना, जी मायबाप, जी जी हयात मायबाप. मुद्रा करण्याची पद्धत होती. हयात मायबाप हयात, हयात मायबाप हयात, हयात मायबाप हयात, हयात मायबाप हयात. पोटाच्या खळगीसाठी हयात घातला, मुजरा घातला, मुजरा घातला. हयात मायबाप. हे चोखा जी, ही जनावरं 3 दिवसाच्या आत गावाच्या बाहेर गेली पाहिजे. 35 लोकांचा ताफा खड्डा खांदायला. बादशाची नोकर होती, बिदरच्या बादशाचं वर्चस्व होतं. ही 35 लोक खोरे टोपले कुदळी घेऊन बाबाजी तिथं खड्डा खांदला आणि त्या खड्ड्यात चोखोबराने सगळी मेलेली जनावरं नेऊन टाकायची आणि 4थ्या दिवशी सकाळी खड्डा बुजून टाकायचा. दुर्गंधी सुटता कामा नये. 3 चाकाचा गाडा लहानसा लाकडाचा, त्याच्यावर गाय टाकायची, मसट टाकायची, कोणाचा बैल टाकायचा मेलेला, वडीत 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 न्यायचा. पहिला दिवस गेला. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत काम केलं. दुपारपर्यंत काम केलं. दुसऱ्या दिवशी प्रचंड काम केलं. दुपारच्या नंतर थकून गेले. हाताला ज्या बांधलेल्या दोऱ्या होत्या त्या दोऱ्यानं जे ओढायचं का, त्या दोऱ्याचे अशी वरखुंडे पडले, दोऱ्या काचल्या. दुपारच्या भाकरी घेऊन पत्नी आली. त्या पत्नीचं नाव होतं, माझ्या माईंनो ऐका, माझ्या माईंनो, चोखोबरायच्या पत्नीचं नाव होतं सोयरा. सोयराबाई नाव होतं, सोयराबाई. धनी धनी आहो, ऐकलत का धनी? अहो मालक म्हणी न आता धनी का म्हणत्या? तुमच्या चपलाला हात लावून दंडवत करतो गडे. नवऱ्याला आदरान बोल जा, आदरान बोल जा. काय टिकल्यान कुखू लावणं, गळ्यात मंगळसूत्र घालणं, पोळ्याच्या बायलावानी सजणं, आणि त्याला म्हणायचं राम्या म्हातारं मंदिराकडे दिसलं का रे? नेहरी झाली म्हण त्याला जेवायला. गुरख्याला बोलवायलीस का तू? आता राम्याला नवऱ्याला म्हातारं म्हणायली, ही हिरोनी आहे का? ही नाही का म्हातारी? काय जिभेचे सोंग सुटलेत महाराज, लगाम तुटला जिभेचा. रामा म्हाताऱ्याला म्हण नेहरीलाई, आणि तू पोरगी आहे काय? म्हातार तरी धोरणात आहे का? सप्त्याला पाहुणे आल्यावर चहा प्यायला 5-6 कप चहा. तू का म्हशी हाकायला का काय सुंबळ्या? त्याच्यावर दगड टाकल्यावर तुमची लई खसखस पिकली म्हाताऱ्याची. तुम्हाला नाही बोलता येत का? लक्ष्मी, हे लक्ष्मी 5-6 कप चहा कर बरं. बोल जा ना आदरानं. ती बी बाई माय बापाला सोडून तुमच्यासाठी आली. आपण सुद्धा लाज सांभाळून जर आदरानं बायकोला बोलायचं. बायका लई खुश झाल्या आता, लयच खुश झालं. नाही तो पहिल्यानं इतकं बोट मोड लागले, म्हणले ह्या मेल्याला तालुक्यात येऊ दो नका आपल्या पुन्हा. आता खुश झाल्या कशा, बघान 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 कशा खुश झाल्या. वायर पिन खोसल्यावर लाईट कशी लागत आहेत, अशा खुश झाल्या उगा लाईट लागल्या आणि खुश. हा महाराज, पती आणि पत्नी संसारूपी रथाचं चाक आहे. जे चाक तिरपट झालं की गाडी उलथत असती. संसाराची गाडी उलथता कामा नये. पती आणि पत्नीची चांबा झालाच नाही पाहिजे. प्रांजळपणाने प्रपंच करायचा, दोघांनी एकमेकाला आदर करायचा. चला धनी,
काय ग भाकरी आणली घरी? काय होतं भाकरीत? एक शिळी भाकर आणि मोठा तांब्याभर शिळ ताक लोकांना दिलेलं. घरून ती शिळी भाकर कुस्करून ताकात टाकली. हालत 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 ताकात सगळी इगरून गेली. चोखोबरायचा नियम, चंद्रभागेला हातपाय धुवायचे. आलं ते ताकाचं गाडगं उचलायचं, विटेवरच्या मालकाच्या कळसाला दाखवायचं आणि देवाला म्हणायचं, देवा घेतो मी आता. आणि मग ते ताकाचं आणि भाकरीचं द्रावण प्यायचं. दे देवा भुकेच्या तोंडा, कळणा असो की कोंडा, कळणा असो की कोंडा, दे देवा भुकेच्या तोंडा. अरे भूक लागल्याबरोबर मला भाकरीची अवस्था करतोस. माय बापा किती कृपा आहे तुझी, किती कृपा आहे. पत्नीने विचारलं, ताक असं घेतलं नाही, पेलं कस काय? बोट कापलेत आणि ताकानं चुनचुन होईल त्याच्याकरता पिऊन टाकलं. कशानं बोट? ही गाडा ओढू ओढू. पत्नीनं सांगितलं, 1.5 दिवस राहिलाय, आता मी जनावर ओढू लागते. एक दोरी पत्नीच्या हातात, एक दोरी चोखोबरायच्या हातात. हात दोघांचे काचल्या गेले. आता दोरी मनगटात बांधली. काही तासानं मनगट काचल्या गेली. दोघांनी दोरी कमरेला बांधली. पण कमरेला बांधल्याच्या नंतर 4-5 पावलं चालल्याच्या नंतर चोखोबरायच्या पत्नी थांबल्या. सोयरा, 10-15 जनावरं राहिलीस, तू मदत केलीस ते जनावरं कडेला जातात. ऐका ना मालक, तुमच्या सोबत कमरेला दोरी बांधून ह्या मोठ्या मोठ्या मेलेल्या म्हशी आणि गायी आणि बैल वढायची माझ्यात ताकद आहे. पण हाताचे बोट तुटेपर्यंत ओढले, मनगट काचेपर्यंत ओढले, पण मी पोटाला दोरी बांधू शकत नाही. कारण 3.5 महिन्याचा बाळ पोटात आहे. 3.5 महिन्याचं लेकरू पोटात आहे. आणि त्याला जर इजा झाल्या तर ते मरू शकते. ते निष्पाप आहे. ते मारल्याचं पाप मला लागल. मी काही पोटाला दोरी बांधित नाही. सोयरा, जा घरी, जा घरी जा. मालक, कशी जाऊ तुमची दैन पाहून? जाऊ कशी तुमची दैन पाहून? तिथं झाडाच्या बुंथ्याला टेकन देत विटेवरच्या मालकाचं चिंतन करीत 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 तिथंच थांबल्या. रात्र गेली. मध्यरात्रीचा प्रकार आहे. ते गाडा वडता वडताच 5-7 जनावर वडायची राहिली. आणि 1 ते 6वं-7वं जनावर वडत असताना चोखोबराय अडखळले आणि मातुड्यात पडले. तोंडात माती गेली, नाकात माती, डोळ्यात माती, कानात माती, बेशुद्ध अवस्था झाली. तशीच पडली. तेवढ्यात विटेवरचे मालक धावत आले आणि विटेवरच्या मालकाने फर ती 7-8 जनावरं नेऊन टाकली आणि गाडा जागच्या जाग्यावर आणून ठेवला. सकाळची पूजा चालू आहे. सकाळची काकडा आरती चालू आहे. आणि काकडा आरतीला भगवान सिद्धेश्वर आलेले आहेत. स्वामीजी, पाल्ला मंदिर आहे सिद्धेश्वराचं. भगवान सिद्धेश्वर आले. काकड्याला बाजूला संत शिरोमणी नामदेवराय बसलेत. भगवान शिवजीच्या बाजूला. भगवंताच्या अंगावर दह्याचा वर्षावे, तुपाचा वर्षावे, मधाचा वर्षावे, दळलेली साखर आहे, दही आहे, लोणी आहे. मध माहिती का तुम्हाला? मध, शुद्ध गावरान मध. शुद्ध गावरान मधाचा 1 थेंब जर डोळ्यात टाकला तर इस्तू लावल्यासारखंच होते, पण डोळे निर्मळ होते. मध किती गोड आहे महाराज, पण डोळ्याला पळतोय. दही जर तुम्ही जखमेवर टाकलं तर चणचण होते. तर विटेवरच्या मालकाची अशी हात होती. अशा हात कापू लागली. नामदेवराय भगवान शिवजीला म्हणले, भगवंताचे हात का थरथर कापतात? हात कशा करता थरथर कापतात? काय कारण असेल हात थरथर कापायचं? जन्मोजन्मी तुझा दासा कशा करता थरथर का कापत असतील? शिवजींनी सांगितलं, जाऊ द्या, आता पुजारी स्नान घालते, त्यांचे मंत्रोच्चार वगैरे चालू आहे, सगळं आरती वगैरे सगळी होईल. आपण आता ऐका, काकड्याचं भजन चालू आहे, आपण कशाला? नाही म्हणले, मी आयुष्यात कधी देव थरथर कापताना पाहिला नाही. माझ्या देवाला काय झाले तुम्ही विचारा. भगवान देवादिदेव विश्वनाथानं खालून त्याच्या मित्राला, कुणी, दोघं एकमेकाचे मित्र आहेत. पंढरपुरातले मालक आणि काशीतले मालक मित्र आहेत. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे, काय तिन्ही एकत्र स्वरूप आहे. भगवान विटेवरच्या मालकांनी शिवजीला सांगितलं, काही नाही, काही काळजी करू नका. शिवजी शांत. नामदेवराय ऐकच ना. नामदेवराय स्वतः उठले, सगळ्या पुजाऱ्याला बाजूला केलं, दार लावलं
आणि देवाला विचारलं, देवा मी इतक्या दिवसापासून सकाळच्या आरतीला येतो, तुम्ही थरथर कापत नाहीत, आज काय प्रकार आहे? काय प्रकार आहे आजचा? कशाचा प्रकार आहे? काय झालं तुम्हाला? आला आधी कमरेवरचे हात काढीन असे ठेवले, काही नाही नामा, काहीच नाही, काहीच नाही, काही नाही नामा, काही नाही. देवा तुला आण आहे माझी, देवा तुला माझी आण आहे, आण आण. शपथ घातली हो, शपथ घातली. आपणही शपथ घालतोच ना. दोघायला बिड्या वाढायचा नाद आणि रानात येतं, पण याच्या जो 7च बिड्या दिवस माणूस तर पुरत यात. आणि त्यानं आणल्या नाही, ते म्हणला बिडी दिनं, देवा शपथ एक पण नाही. हायतान खिशात, देवा शपथ एक पण नाही. चुरगाळून टाकल्या पण दिली नाही. देवा शपथ एक पण नाही. बिड्यासाठी देवाची शपथ, माईच गळ्यात शपथ एक पण नाही. बिड्यासाठी तुला माझी आण आहे देवा. काय झाले सांगा? आण आहे तुम्हाला माझी, आण आहे, आण. नामदेवराय लढीवाळा भक्त होते हो, लय लढीवाळा भक्त होते. नामदेवरायला एकदा नैवेद्य घेऊन पाठील तर नैवेद्य दाखवायची पद्धत असते. नामदेवरायचे वडील नैवेद्य दाखवायचे आणि घरी घेऊन जायचे. पण सहज आईनं सांगितलं, नामा बाबा हाटाला गेलेत. हाट म्हणजे बाजार, बाजारला गेलेत आणि ते आले नाहीत. आज नैवेद्य तुम्हाला देवाला न्यावं लागतंय. आता नामदेवराव वाटलं देवाला नैवेद्य खाऊ घालीत असतील, नैवेद्य टेकला, हात जोडे तुळशीचं पान टेकलं. भाकरी होती कळण्याची बाबा, त्याच्यावर तुळशीचं पान आणि मिठाचा खडा, कशाची भाजी आली. देवा जेवा. आता भगवंतानं विचार केला, काय हट्टीपणा आहे बाबा नामदेवरायचा. यांचे वडील नैवेद्य दाखवते तर घेऊन जाते, तर हे मला का म्हणते? लय लांबलंच का अभंग आहे बुवा. घरी गेल्या वाचा नामदेवरायचा मोठा अभंग आहे. केली म्यांगोळ नाही मी रे ओंगळ, केली रे केली म्यांगोळ नाही रे नाही मी ओंगळ. देवा मी स्नान केलंय, मी ओंगळ नाही, मी बास्कळ नाही, मी बाटका नाही, मी सुचिरभूत आहे. केली रे केली म्यांगोळ